प्रचाराच्या तोफा थंडवल्यानंतरही राज्यातील राजकारण तापलेलंच आहे। विरारमध्ये बहुजन विकास आघाडी आणि विनोद तावडे यांच्यामध्ये जोरदार राडा झाल्याचं समोर आलं। विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला। विरार पूर्वच्या विवांत हॉटेलमध्ये बवियाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत तावडेंना अडवलं। तावडे आणि बवियाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा आणि बाचाबाची झाली। विरार पूर्वच्या एका हॉटेलमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे हे पैशांची बॅग घेऊन गेल्याचा आणि पैसे वाटप केल्याचा आरोप बवियाच्या कार्यकर्त्यांनी केला। यावेळी कार्यकर्त्यांनी प्रचंड गोंधळ घातला आणि विनोद तावडे यांना घेरलं, पण भाजपच्या नेत्यांनी हे आरोप फेटाळले आहेत। व्हिडिओमध्ये काही पाकिटं दिसत आहेत, ती पैशांचीच आहेत का असा सवाल उपस्थित होत आहे। बवियाच्या आरोपांचं तावडे यांनी खंडन केलंय। आम्ही पैसे वाटले नाही असं तावडेंनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं। दरम्यान निवडणूक आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली पाहिजे। हॉटेलमध्ये पैसे सापडले आहेत आणि पैसे वाटपाचा आरोप होत आहे असं नाना पटोले यांनी म्हटलंय। वसई विरारचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी या राड्यावरती प्रतिक्रिया दिली। ते म्हणाले की 5 कोटींचं वाटप चालू आहे, मला डायऱ्या मिळाल्या, लॅपटॉप आहे, कुठे काय वाटप झालंय याची माहिती माझ्याकडे आहे असा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केलाय। विनोद तावडे हे राष्ट्रीय नेते आहे, राष्ट्रीय सरचिटणीस लाज शरम कोळून त्यायले आहे। 48 तास आधी मतदारसंघ सोडायचा असतो हे साधं त्यांना माहीत नाही आणि हे राज्याचे शिक्षण मंत्री होते। त्यांनी मला 25 फोन केले, मला माफ कर, मला जाऊ दे, प्लीज मला माफ कर, माझं चुकलं असं तावडे मला म्हणाले असं हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं। अहो मला सारखा दम लागतोय हो, आज माझा अजिबातच मूड नाहीये। मला ना कसं तरी होतंय, माझ्या हातापायाला मुंग्या येतायत, माझं खूप डोकं दुखतंय आज। अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत, लवकर आणून द्या ना। या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना। अहो या त्रासावर सोपा उपचार आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, वसई रोड 5, वसई पश्चिम 4 असं त्या डायरीत उल्लेख आहे। 4 वाजता कुठे पैसे पोहोचवायचे हे सर्व त्यात लिहिलंय। विनोद तावडे, राजन नाईक यांच्यावर नियमानुसार इलेक्शन अधिकाऱ्यांनी कारवाई करावी, अन्यथा उद्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ते माझ्यासोबत इथेच राहतील। मी त्यांना एकांतात भेटणार नाही, त्यांनी लोकांसमोर येऊन बोलावं असं हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलंय। पण यात इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे ती म्हणजे विनोद तावडे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचं स्टेटमेंट। विनोद तावडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातला अंतर्गत कलह पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। मुख्यमंत्री पदाबाबत नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याकडून फडणवीसांचं नाव पुढे येत होतं। त्यावेळी विनोद तावडेंनी मात्र गुगली टाकली। विनोद तावडे म्हणाले होते की राज्यात महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री म्हणून नवीन चेहऱ्याचं नाव पुढे येऊ शकतं। राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये जसं चर्चेत नसलेले नेते मुख्यमंत्री बनले तसं महाराष्ट्रात सुद्धा होऊ शकतं। त्यानंतर मुख्यमंत्री पदाबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की राज्यामध्ये महायुतीला 2019 पेक्षा मोठं यश मिळणार आहे, भाजपच्याही जास्त जागा निवडून येतील, त्यामुळे भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा अशा कार्यकर्त्यांच्या भावना आहेत। परंतु महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी कुठलीही शर्यत नाही आणि अशा कुठल्या शर्यतीमध्ये मी सहभागी नाही। पण हे राजकारण आहे आणि राज्याच्या राजकारणातील सगळ्यात मोठी अचीवमेंट म्हणजे मुख्यमंत्री पदाची खुर्ची, त्यामुळे जर संधी चालून आली तर ती सोडणं शक्य नाहीये आणि देवेंद्र फडणवीसांनी तर नाहीच नाही, कारण भाजप सत्तेत यावं यासाठी सर्वात जास्त मेहनत कोणी घेतली असेल तर ती फडणवीसांनी। त्यामुळे विनोद तावडेंना हॉटेलमध्ये जाऊन बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेरणं आणि त्यांची प्रतिमा मलिन करणं हा रचलेला डाव असेल का, की खरंच बवियाने धाड मारली असेल, की फडणवीसांनीच आपल्या कॉम्पिटिटरला जाळ्यात अडकवलं असेल? याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा सत्य पे सत्ता।